श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये श्रावण महिन्यातील जरा जिवंतिका व्रताच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारसाठी सुचवलेल्या आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धी आणि कल्याणासाठीच्या जरा जिवंतिका व्रताला या महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी श्रावण महिना सुरू झाला की पहिल्या शुक्रवारपासून बाजूला दाखवलेले चित्र अथवा फोटो देव्हाऱ्याच्या बाजूला स्थापन करतात. या फोटोतील मुख्य दैवता जरा जिवंतिका या असल्या तरी बालभक्त प्रल्हादाला मृत्यूपासून वाचवणारे नृसिंह रूपातील भगवान विष्णू, कालिया नागाला पळवून लावून मुलांचे त्यापासून रक्षण करणारा कृष्ण म्हणजेच भगवान विष्णू, मुलांचा कायिक, वाचिक, बौद्धिक, शारीरिक विकास करणारे बुध आणि गुरुग्रह या सर्व बालकल्याणकारी दैवतांचे पूजनही तेवढेच महत्त्वाचे असते. या सर्व दैवता संदर्भात पुराण कथा प्रसिद्ध आहेत. त्या आपण श्रावण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. या भागात आपण जरा जिवंतिकांना बालकल्याणकारी दैवता म्हणून का महत्त्व आहे, त्यामागचा पौराणिक संदर्भ काय आहे, त्यांचे पूजन कसे करतात हे पाहूया. जरा जिवंतिका या सप्त मातृकांपैकी 2 मातृका. शुभ कार्यात यांचे आवर्जून पूजन केले जाते. यांच्या पूजनाची पद्धत कशी सुरू झाली याची पुराण कथा आहे. मगध देशाच्या राणीला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असलेला मृत अवस्थेतील मुलगा झाला. जन्मताच असा मुलगा पाहून राजाने त्याच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकून दिले. त्यावेळी जरा राक्षसीने हे पाहिले. तिने ते शरीराचे दोन्ही भाग एकत्र जुळवले आणि जिवंतिकेने त्याला जिवंत केले. हे पाहून मगध राजा खुश झाला. त्याने कृतज्ञतेने मुलाचे नाव जरेने सांधलेला या अर्थाने जरासंध असे ठेवले आणि जरा जिवंतिकेचे मंदिरही बांधले. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच म्हातारपणापर्यंत बालकाला जिवंत ठेवणाऱ्या, बालकांचे रक्षण करणाऱ्या दैवता म्हणून त्यांचे पूजन राजाने आणि त्याचबरोबर प्रजेने सुरू केले. त्यावरून ही प्रथा सुरू झाली. ही घटना श्रावण महिन्याच्या शुक्रवारी घडली म्हणून श्रावणातील सर्व शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा केली जाते. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी कुलदेवी आणि लक्ष्मी यांचे पूजन करून जरा जिवंतिकेचे पूजन करतात. याचा पूजनविधी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करतात, तर फोटोला किंवा चित्राला कापसाचे गजवस्त्र वाहावे, नंतर हळदी, कुंकू, गंध, अक्षता वाहाव्यात. दुर्वा, आघाडा व फुले यांची माळ वाहावी. जे उपलब्ध नाही त्याऐवजी अक्षता वाहाव्यात. धूप दीपाने ओवाळावे. दूध, साखर व फुटाण्यांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. काही घरी 4ही शुक्रवारी पुरणाचा नैवेद्य करतात. जिवतीची आरती करावी आणि पुरण केले असेल तर पुरणाच्या दिव्यांनी आरती करावी. आरती केल्यानंतर घरातील लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना औक्षण करावे. त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकून किंवा मुले परगावी असतील तर त्या दिशेकडे औक्षण करून व अक्षता टाकून जरा जिवंतिकेला प्रार्थना केली जाते, जिथे माझी मुले असतील तिथे तुम्ही त्यांचे रक्षण करा. यानंतर क्षमा प्रार्थना करावी. पूजनामध्ये काही चूक झाली असल्यास क्षमा मागण्यासाठी ही दरवेळी केली जाते.
श्रावणातील एका शुक्रवारी सवाष्णीला जेवायला बोलावून तिला पुरणपोळीचे भोजन देऊन तिची खणा नारळाने ओटी भरतात. तसेच एखाद्या दिवशी संध्याकाळी सवाष्णींना बोलावून त्यांना हळदी, कुंकू, दूध, फुटाणे देण्याचीही प्रथा आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जनाबरोबर या व्रताची सांगता होते. पण काहींच्या घरी श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारीही या व्रताची सांगता केली जाते. सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिकांचे पूजन केले जाते. इतर बालकल्याणकारी दैवतांचे पूजन कसे करावे आणि का करावे यासाठी भेटूया श्रावण भाग 3 मध्ये. धन्यवाद.